12:30 वाजलेले आहेत रात्रीचे 12:30 वाजता आमच्या घरी काय सुरू आहे. एक जण कांदा कापत आहे, एक जण पास्ता बॉईल करत आहे. आणि आज आमच्याकडे पास्ता बनणार आहे. जशी सकाळ झालेली आहे, सकाळचे 12:30 वाजलेले आहेत. अद्विक दाखवते. अद्विक टोपी, अद्विक घे बाळा टोपी, घे 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 रे बाळा, घे घे घे, मी तुला नंतर घेते. हा फेकते मी. हा घे घे घे. काय ग माही कशी करते ग तू. ये बाळा ये 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 अद्विक ये बाळा तू ये. अद्विकने टकली केलेली आहे. ये हा ये मग पिल्ल्या. नाही 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 काढत नाही ना, काढत नाही ना, नाही काढत ना ती, नाही काढत. अद्विक माही नाही काढायचं बेटा, नाही काढायचं. हा अद्विकने टकली केली आणि त्याला लाज वाटत आहे आता. हा उन्हाळा लागलेला आहे ना, मस्त टकली केलेली आहे त्याने. इकडे दात तुटला अद्विकचा, टकली केली अद्विकनी. डोळ्याला लागलं बिचाऱ्याच्या. काय काय झालेलं आहे अद्विक सोबत. पायाला पण टाकलेलं आहे. म्हणजे 10-12 काम एका सोबतच झाले. हो ना. थोडासा पाठ दाखवतो फक्त, जास्त नाही. थोडासा पाठ दाखवतो. नाही ग नाही. अद्विक तू जा तिकडे, जा ना तिकडे, जा ना तिकडे, जा ना तिथे तिथे. आता नाही जायचं म्हणते. हा बरं ठीक आहे, नको जाऊ नको जाऊ. त्यांना पास्ता बनवू दे. चला तुम्ही पास्ता बनवा, आम्ही वाट बघतो पास्त्याची. ठीक आहे. टकलू थोडा पाठ टाकतो म्हणते. पूर्ण पाठ दिसलेला आहे अद्विक तुझं. टकलू मागून मागून दाखव तुझं. शेंडी ठेवली. मग बनवा तुम्ही. हा चल. बाळाच्या वर्षाला मी जे मंगळसूत्र घातलं होतं त्याबद्दल तुमचे इतके सारे क्वेश्चन होते की ताई ते मंगळसूत्र कुठून घेतलं, किती ग्रॅमचं आहे, ते रिअल आहे की आर्टिफिशियल आहे, आणि त्याचं प्राइस काय आहे. खूप साऱ्या गोष्टी होत्या तुमच्या मनात, त्या तुम्ही विचारल्या. आणि मला असं वाटलं की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगितल्यापेक्षा मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवते, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला सर्व काही त्याबद्दल सांगते. तर ते मंगळसूत्र सांगते मी तुम्हाला की आर्टिफिशियल आहे की रिअल आहे, आणि त्याबद्दल सर्व काही सांगते. त्याआधी मी तुमच्यासोबत शेअर करते एक फेशियल ऑइल, आणि ते आहे नेचर श्युअरचं हे पोज अँड मार्क प्रीमियम फेशियल ऑइल. आणि हे फेशियल ऑइल इतकं छान आहे, इतकं मस्त आहे, आणि या फेशियल ऑइलचे इतके सारे फायदे आहेत म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे हे फेशियल ऑइल. आणि या फेशियल ऑइलमध्ये 80पेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे आणि यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असल्यामुळे तुमच्या पोज आणि मास्कला हे कमी करते. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जे छोटे छोटे रोम छिद्र असतात ते खूप जास्त मोठे झालेले असतात काही काही लोकांचे, आणि त्यामुळे तुमचा चेहरा खूप जास्त असं वयस्कर दिसतो, आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स पण लो होतो. तर म्हणूनच हे जे फेशियल ऑइल आहे, म्हणूनच ही फेशियल ऑइल मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि या फेशियल ऑइलच्या रेग्युलर युजमुळे तुमचे जे पोज आहेत ते सुद्धा कमी होतील, आणि तुमच्या चेहऱ्यावरचे मार्क्स सुद्धा कमी होतील. जर तुमच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन आहे किंवा हायपर पिगमेंटेशन आहे ते सुद्धा कमी करण्यास हे हेल्प करते. म्हणजे जे वांग असतात आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये, ते वांग सुद्धा कमी करण्यास हेल्प करते. खूप साऱ्या ट्रीटमेंट तुम्ही घेतल्या असेल, वांग जर तुम्हाला असतील तर हे प्रीमियम फेशियल ऑइल यांचा यूज करून बघा. पोज अँड मार्क्स नेचर श्युअरचं तुम्हाला डेफिनेटली याचा रिझल्ट बघायला मिळेल, आणि तुमची स्किन याने खूप जास्त स्मूथ आणि सॉफ्ट होते. मी हे फेशियल ऑइल यूज करते आहे. माझ्या चेहऱ्यावर सुद्धा ते रोम छिद्र जे आहेत ते थोडे मोठे झालेले होते, कारण माझी स्किन ऑइली असल्यामुळे. जेव्हा अद्विक झाला होता त्यानंतर मी बिलकुलच स्किन केअर वगैरे करणं सोडलं होतं, कारण इतक्या साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्या होत्या. घराचं सांभाळणं, नंतर मग मुलाला बघणं, माहीला बघणं, या सर्व गोष्टीमुळे स्किन केअर बिलकुलच करणं होत नव्हतं. त्या दरम्यान मी पूर्ण दिवसभर फेस वॉश नव्हती करत. पूर्ण दिवसभर फेस वॉश न केल्यामुळे जेव्हा ऑइल क्रीज करते ना, तर तुमचे जे पोज आहेत ते पूर्ण लार्ज होऊन जातात, ओपन होऊन जातात. त्यामुळे तुमची स्किन जी आहे ती टेक्स्चर्ड दिसायला लागते. तर माझी स्किन काही दिवसापूर्वी तशी झाली होती, आणि मी रेग्युलर नंतर स्किन केअर करणं सुरू केलं. नंतर मला लक्षात आलं की माझी काय चूक होत आहे. जेव्हा मला या फेशियल ऑइल बद्दल कळलं, म्हणजे खूप दिवसाची वापरत आहे मी, असं नाही की आताच वापरत आहे म्हणून. या आधी सुद्धा मी खूपदा शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत या फेशियल ऑइलचं रिव्ह्यू, किंवा फेशियल ऑइल बद्दल खूपदा सांगितलेलं आहे तुम्हाला.
आणि 2 वर्षापासून मी याला वापरत आहे आणि मला खूप छान रिझल्ट मिळालेला आहे याचा. माझे जे ओपन पोज होते, रोम छिद्र होते, ते सुद्धा कमी झालेले आहेत. याने तुमची स्किन स्मूथ होते, सॉफ्ट होते. तुमचे चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे ती रेग्युलर वापरामुळे याने निघून जाते. तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या चेहऱ्यावर खूप साऱ्या लेयर्स असतात आणि जे पण प्रॉब्लेम्स असतात ना आपले, ते फर्स्ट लेअर पासून स्टार्ट होतात. म्हणजे जी आपली पहिली लेअर असते आपल्या चेहऱ्यावरची त्याच्यापासून स्टार्ट होतात. म्हणून वरपर्यंत यायला खूप सारे लेअर पार करायला लागतात आणि आतमधून रिकव्हर करता करता, म्हणजे आतमधून कमी करता करता त्याला वेळ तर लागतोच. म्हणून तुम्ही एकदा वापरल्याने आणि 2दा वापरल्याने कोणत्याच गोष्टीचा रिझल्ट मिळणार नाही. खूप जण म्हणतात ताई आम्ही 15 दिवसापासून ही गोष्ट वापरत आहोत, 1 महिन्यापासून ही गोष्ट वापरत आहोत आणि आम्हाला रिझल्ट मिळालेला नाहीये. तर तुमचे जे वांग असतात किंवा डार्क स्पॉट्स असतात तुमच्या चेहऱ्यावर, तर ते डार्क स्पॉट्स इतके इझिली जात नाहीत कारण ते आतमधून असतात तुमच्या चेहऱ्यावर, म्हणजे पहिल्या लेअर पासून असतात. तर याला रेग्युलर वापरावं लागेल तुम्हाला. कमीत कमी 3 महिने तर वापरावंच लागेल. 3 महिने वापरल्यामुळे तुम्हाला जो रिझल्ट दिसेल ना तो छान दिसेल आणि नंतर तुम्ही याला कंटिन्यू कराल तर तुम्हाला आणखीच चांगला रिझल्ट बघायला मिळेल. तुमचे जे डार्क स्पॉट्स आहे किंवा पिगमेंटेशन आहे ती पूर्ण हाईड होईल, पूर्ण गायब होईल. जे पिंपल्सचे डाग असतात तुमच्या चेहऱ्यावर ते सुद्धा कमी करण्यास हे मदत करते ऑइल. आणि जर डार्क सर्कल्स असतील, म्हणजे डोळ्याच्या खाली जे वर्तुळे असतात, काळे वर्तुळे, तर ते सुद्धा कमी करण्यास मदत करते. तुमची स्किन जर खूप जास्त टेक्स्चर्ड असेल तर ती सुद्धा सॉफ्ट आणि स्मूथ करण्यास हे ऑइल हेल्प करते. तर डेफिनेटली तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये हे ऑइल तुम्ही ऍड करा. बस काय नाही करायचं आहे, फेस वॉश करायचं आहे आणि फेस वॉश केल्यानंतर हे ऑइल लावून तुम्हाला झोपायचं आहे. रात्रीला हे ऑइल तुम्ही यूज करू शकता. तुम्ही जर सकाळी कुठे जात नसाल तरी सुद्धा हे ऑइल तुम्ही यूज करू शकता फेस वॉश केल्यानंतर. तर डेफिनेटली यूज करून बघा, तुम्हाला खूप जास्त चांगला रिझल्ट बघायला मिळेल. हे ऑइल तुमच्या स्किनला हायड्रेट ठेवण्यास हेल्प करेल, तुमच्या स्किनची इलॅस्टिसिटी वाढवणार. ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स सुद्धा या ऑइलच्या युजने कमी होतील. जर तुमच्या चेहऱ्यावर रिंकल्स पडायला लागले असतील, जसे सुरकुत्या वगैरे असतात ना ड्राय स्किन वाल्यांच्या, तर खूप जास्त सुरकुत्या पडतात, तर सुरकुत्या सुद्धा कमी होतील यांनी. तर डेफिनेटली ही ऑइल तुम्ही वापरू शकता आणि या ऑइलच्या वापराने खूप चांगले रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला. आणि रिझल्ट हा पर्सन टू पर्सन व्हॅरी करतं, कारण काही जणांचे खूप जास्त डाग असतात, खूप जास्त पिगमेंटेशन, खूप काही प्रॉब्लेम्स असतात त्यांच्या स्किनवर, तर त्यांना खूप लेट रिझल्ट मिळतो. आणि ज्यांच्या स्किनवर थोडे कमी प्रॉब्लेम्स असतात त्यांना लवकर रिझल्ट मिळतो. तर असा विचार करू नका, फक्त वापरत राहा आणि यांनी रिझल्ट मिळणार ही गॅरंटी आहे. कारण मला तर रिझल्ट चांगला मिळालेला आहे याचा. आणि माझ्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता काहीच एकही डाग तुम्हाला दिसणार नाही. हा तीळ आहे, बाकी तुम्हाला एकही डाग दिसणार नाही, डार्क सर्कल दिसणार नाही, काहीच नाही. म्हणजे स्किन इव्हन होऊन जाते, अनइव्हन स्किन टोन नाही राहत. आणि बाकी तर तुमच्या वापरावर आहे की तुम्ही किती टाइमला हे वापरता आणि किती दिवसासाठी वापरता. तर फक्त वापरा, रिझल्टची चिंता करू नका. जर हे ऑइल तुम्हाला परचेस करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. आणि जर तुम्हाला नसेल माहिती डिस्क्रिप्शन बॉक्स कुठे असतो तर माझ्या टायटलवर क्लिक करा, डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि तिथे तुम्हाला याची लिंक मिळून जाणार. आणि मी कॉमेंट पिनमध्ये सुद्धा टाकून देणार याची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर. तर हे आहे ते मंगळसूत्र जे मी तुमच्यासोबत शेअर करणार होती आणि तुम्हाला खूप दिवसाची याच्या बद्दल जाणून घेण्याची आतुरता होती. हे मंगळसूत्र अशा प्रकारचं आहे आणि खूप सुंदर दिसतं घातल्यानंतर, पण हे रिअल नाही आहे, म्हणजे गोल्डचं नाही आहे. तुम्हाला माहिती असेल मी जेव्हा गोल्डचं मंगळसूत्र घेतलं होतं सेम असंच माझं सेम गोल्डचं मंगळसूत्र आहे, पण ते मंगळसूत्र मी रेग्युलर घालू शकत नाही किंवा मग घरात पण ठेवू शकत नाही, म्हणून ते लॉकरमध्ये ठेवलेलं आहे. आणि म्हणून मी सेम माझ्या त्या मंगळसूत्रासारखं दिसणारं एक मंगळसूत्र शोधलं तर मला हे मिळालं आणि हे मी आता रेग्युलर वापरते, म्हणजे घरात ठेवू शकते, टेन्शन काहीच नाही याचं, आणि वापरू पण शकते आणि सुंदर पण दिसते. मेन म्हणजे हे जे मंगळसूत्र आहे हे बिलकुल गोल्ड सारखं दिसतं. आणि तुम्हाला आठवत असेल मी तुमच्यासोबत शेअर केलं, सेम पेंडंट आहे माझ्या गोल्डच्या मंगळसूत्राचं असंच. आणि हे 1 ग्रॅमचं मंगळसूत्र आहे. याच्यामध्ये 1 ग्रॅम हे सोनं नसतं, सोन्याचं पॉलिश असतं याला लावलेलं, त्यामुळे खराब होत नाही. इथे अमरावतीमध्ये सोन चाफा म्हणून एक शॉप आहे, त्या शॉपमधून मी हे घेतलं होतं. 50% ऑफ सुरू होतं, तर 3,500ला मला हे मंगळसूत्र मिळालं होतं. तर मी 3,500चं मंगळसूत्र घेतलेलं आहे त्यावेळेला. जेव्हापासून मी घालत आहे तुम्ही बघत आहात आणि प्रत्येक वेळेला तुम्ही या मंगळसूत्राबद्दल विचारता. आता यावेळेला तर खूप जणांनी विचारलं, म्हणून मी विचार केला चला तुमच्यासोबत शेअर करून देते या मंगळसूत्राबद्दल. जवळून तुम्हाला डिझाईन सुद्धा दाखवून देते. अशा प्रकारची जवळून डिझाईन दिसते आणि माझ्या रिअल मंगळसूत्रासारखीच ही डिझाईन आहे, फक्त रिअल मंगळसूत्र माझं थोडं पातळ आहे, म्हणजे बारीक आहे, आणि हे थोडं मोठं आहे, म्हणजे जाड आहे असं. तर इतकं जाड तर मंगळसूत्र मी घ्यायला गेली तर खूप महाग होईल, म्हणजे जवळजवळ
7-8 लाखापर्यंत असं मंगळसूत्र रिअल मध्ये बनेल. पण माझं जे मंगळसूत्र होतं 3.5 लाखाचं होतं त्यावेळेला. आता ते सुद्धा मंगळसूत्र महाग झालं असेल, कारण सोनं आता खूप जास्त महाग झालेलं आहे. त्यावेळेला मी जेव्हा केलं होतं तर 50चा भाव होता आय थिंक, आणि आता जो भाव आहे हा 70च्या वर गेलेला आहे. तुम्ही सांगाल मला कॉमेंट सेक्शन मध्ये आता काय भाव सुरू आहे याचा सोन्याचा. तर मला आताचा सध्याचा भाव नाही माहिती, पण 70च्या वर गेलेला आहे हे माहिती आहे. तर हे असं आहे मंगळसूत्र. आय होप तुमच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल राहिला असेल, आणि ऑइल बद्दल पण मी तुम्हाला आज माहिती दिली, ते पण हेल्पफुल राहिली असेल, आणि या मंगळसूत्राची माहिती पण हेल्पफुल राहिली असेल. जर थोडा पण व्हिडिओ हेल्पफुल राहिला असेल ना तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि सोबतच जी बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, ऑलवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही व्हिडिओला सर्वात आधी बघू शकाल. आणि हो, याच्याशिवाय 2 आणखी चॅनल आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार, आणि हो, या ऑइलचा सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. चला तर मग मी भेटते तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल, बाय.